मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा शंकर उमा 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 कलियुग माझे भजन हे सार कलियुग माझे राष्ट्र संत सद्गुरू महाराज की जय। शिवा कलियुगा माझे भजन हे सार हृदये शंकर साठ बाबा शिव शिव वाचे सतत आठवा अनेकन आठवा तुझे काही नरजन्म जळावरील तरंग सखाव मारंग जवळी करा शिव शिव वाचे सतत आठवा अनेकन आठवा तुझे काही महादेव मन्हे साधिता साधन आयुष्याचे धन चोरी गेले शिव शिव वाचे सतत आठवा अनेकन आठवा तुझे काही शिवहार 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 श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः आता नमोचे शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञाजना उत्तम गते जयेचे अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार भवन्याम्हा पुरविसे हेतु श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण जे कामर सर्वाहुन तयास प्रेमे शरणमी जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी कळवावे शहाणे करुणया सोडावे सकल जन कलियुगा माझे भजन हे सार हृदये शंकर साठ बाबा शिव शिव वाचे सतत आठवा अनेकन आठवा तुझे काही शिवहार श्री क्षेत्र भक्तिस्थळ या पावन पुनीत अशा भूमीमध्ये वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या दिव्य सानिध्यात
अधिक मासाच्या निमित्तानं संपन्न होत असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह आणि त्याच अखंड शिवनाम सप्ताहातील आजची पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि आजच्या या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सादर करत असताना प्रथमतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवाच्या मंगलमय चरणावरती कोटी कोटी प्रणिपात करून बसवादी प्रमदगण जगतादी जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली 12व्या शतकातील क्रांतीचे जनक जगज्योती महात्मा बसवांना विश्वाचा विश्वरत्न जनसामान्यांचे उद्धारक राष्ट्राची माऊली वसुंधरा विधाते राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली यांच्या मंगलमय चरणावरती कोटी कोटी प्रणिपात करून माझे गुरुवर्य शटस्थलम्य सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमौली बेटमोगरेकर यांना माझ्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आणि आजच्या या प्रथम दिवसाच्या कीर्तनरूपी सत्संग सेवेकरता उपस्थित संप्रदायातील नामवंत गायनाचार्य मंडळी, संप्रदायातील नामवंत कीर्तनकार मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, आमच्या संप्रदायाचे प्रवक्ता कीर्तन केसरी ज्यांना आम्ही बाबा म्हणतो, शिवभक्तीपरायण भगवंत बाबा पाटील चांबारगेकर यांच्या मंगलमय चरणी कोटी कोटी प्रणिपात करून वीरशैव संप्रदायाच्या कीर्तनकार प्रवचनकार मंडळाचे आमचे प्रांताध्यक्ष शिवभक्तीपरायण शिवराजप्पा नावंदे गुरुजी यांच्याही मंगलमय चरणी कोटी कोटी प्रणिपात करून संप्रदायातील सर्व कीर्तनकार मंडळी तसेच आमचे परमस्नेही शिवभक्तीपरायण शिवलिंगप्पा महाराज पाटील कदुकिनेकर यांच्याही मंगलमय चरणावरती कोटी कोटी प्रणिपात करून गायनाचार्य लक्ष्मण महाराज यांच्याही मंगलमय चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आमचे विनेकरी अप्पा पंचक्रोशीतून आलेली भजनी मंडळ, गायक, वादक, कीर्तनकार, आचार्य, प्राचार्य, शिवाचार्य, गुरुमौली तसेच आचार्य गुरुराज महाराज यांच्याही मंगलमय चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आजच्या या प्रथम दिवसाच्या कीर्तन सेवेला आरंभ करत आहे. पंचाचार्या करू प्रथम नमन, पंचाचार्या करू प्रथम नमन, पंचाचार्या करू प्रथम नमन, पंचाचार्या करू प्रथम नमन. दुसरे चरण मनमथासे, दुसरे चरण मनमथासे, दुसरे चरण मनमथासे. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावरती कोटी कोटी प्रणिपात करून सर्वांना जय शिवा कीर्तनाला आरंभ. आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वीरशैव संप्रदायातील संत श्रेष्ठ सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांब या मूळ गावचे रहिवासी असणारे, आईचं नाव भगीरथाबाई, वडिलांचं नाव निळकंठ या शिव दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले संत श्रेष्ठ महादेव प्रभू. महादेव प्रभू यांचा गाथ्यातील 4 चरणाचा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला भगवंताच्या प्राप्तीकरता या युगामध्ये नेमकं कोणतं साधन करावचं आहे किंवा करावं लागणार आहे या विषयावर प्रतिपादित असणारा हा आजचा 4 चरणाचा अभंग आहे. शिवहार 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 शिवहार. का तर तुम्ही आम्ही भौतिकवादी, लौकिकवादी, व्यवहारिकवादी, प्रापंचिकवादी, ममत्ववादी सामान्य जीव आहोत आणि आजचा प्रत्येक सामान्य जीव सामान्य जीवन जगत असताना आजच्या प्रत्येक सामान्य जीवाला जर अपेक्षा कशाची असतील तर ती अपेक्षा आहे भगवंताच्या प्राप्तीची. प्रत्येक जीवाला एकाच गोष्टीची अपेक्षा, प्रत्येक जीव त्याच अपेक्षेने जीवन जगायला लागलेला आहे. प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे की मला त्या भगवंताची भेट व्हावं, मला त्या भगवंताची प्राप्ती व्हावं, मला त्या भगवंताचा अनुभव यावा. प्रत्येक जीव आज त्याच तत्वाकरता आसुसलेला आहे. प्रत्येक जीवाची अपेक्षा त्या तत्वाच्या प्राप्ती करता आहे. प्रत्येक जीवाची वाटचाल आज त्या तत्वाकडे जाऊ लागलेली आहे. मग प्रत्येक जीव आज त्या परमात्मा तत्वाकडे जात असताना आजच्या जीवाला त्या तत्वाची प्राप्ती झाली का?
आम्ही त्या दिशेनं वाटचाल करत असताना आम्हाला त्या तत्वाचा अनुभव आला का? आम्हाला त्या तत्वाची अनुभूती आली का? आम्हाला त्या तत्वाचं ज्ञान झालं का? आम्हाला ते तत्व ज्ञात झालं का? प्रत्येक जण आत्मचिंतन करायचं आहे सज्जनो. मग आम्ही त्या दिशेनं वाटचाल करत असताना आम्हाला त्या तत्वाची अनुभूती आली नाही. मग अनुभूती का आली नाही? जे साधन सांगितलं होतं ते साधन या जीवाकडून झालं नाही का? कारण भगवंताच्या प्राप्तीकरता साधन आहेत. अभंगाच्या चिंतनामध्ये आपण त्या साधनाचा विचार करायचा आहे महाराज. त्याच्या अगोदर जे साधन सांगितलं होतं ते साधन आजचा या युगातला तो जीव करत नाही का? मग तो जीव तो सांगितलेलं साधन करू लागला. मग साधन करत असताना त्या साधनेतून त्या जीवाला ती अनुभूती का आली नाही? साधनही करू लागला. मग साधन करत असताना त्या साधनेतून त्या जीवाला अनुभव आला नाही. मग त्या जीवाला अनुभव का आला नाही? याचं एक कारण आहे. जे साधन आज आम्ही करू लागलो ते साधनच आम्हाला अगोदर परिपूर्णतेनं समजलं नाही. जर ते साधन जर आम्हाला परिपूर्ण समजलं नाही आणि कितीही आम्ही ते साधन करू लागलो तर त्या साधनेची या जीवाला कधीच अनुभूती येणार नाही. मग अगोदर आम्ही करत असलेलं साधन समजावून घेणं गरजेचं आहे. त्याची परिपूर्णता परिपक्वता आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या साधनाची परिपूर्णता येणार नाही, परिपक्वता येणार नाही, मग ते आम्ही केलेलं साधन आम्हाला अनुभूती देऊन जाणार नाही. मग आम्हाला त्या साधनाची जर अनुभूती घ्यायचा असेल तर परिपूर्ण अभ्यास महत्वाचा आहे. कारण अभ्यासाशिवाय परीक्षा देणं कठीण आहे. बरेच विद्यार्थी परीक्षा देतात. परीक्षा देत असताना ज्या विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्याला पेपर काहीच अवघड जात नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलाच नाही त्या विद्यार्थ्याला परीक्षेत एकही अक्षर लिहिता येत नाही. का? त्यांना अभ्यासच केला नाही महाराज. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे. कारण लक्ष्मण माऊली सुद्धा सांगतात, अभ्यासे करोनी सर्व काही होय, अभ्यासाची सोय धरावी भो. अभ्यास केल्यानंतर सर्व काही प्राप्त होतं. अभ्यास नसेल तर आम्हाला काहीच प्राप्त होत नाही. म्हणून आम्हाला अगोदर सर्वात महत्वाचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि अभ्यासच आम्हाला अनुभूती देऊन जातो. अभ्यासच आम्हाला ज्ञान देऊन जातो. अभ्यासच आम्हाला अनुभूती देऊन जातो. आणि अभ्यासच आम्हाला परिपूर्णतेकडे नेऊन सोडतो. मग आम्ही करत असलेल्या साधनाचा या जीवाला अभ्यास महत्वाचा आहे. आणि अभ्यासाशिवाय त्या साधनाची परिपूर्णता या जीवाला साधता येत नाही. मग झालं काय? त्याची प्राप्ती का झाली नाही? याचं कारण आम्ही करत असलेलं साधन या जीवाला परिपूर्णतेनं कळालं नाही. म्हणून जर या जीवाला त्या भगवंताची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर या कलियुगातल्या जीवानं त्या भगवंताच्या प्राप्ती करता एकच करावं, कलियुगा माझे भजन हे कलियुगा माझे भजन हे सार, 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 कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझी भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार. हृदय शंकर साठवावा, हृदय शंकर साठवावा, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार, कलियुगा माझे भजन हे सार. म्हणून या
कलियुगातल्या जीवाला त्याच्या प्राप्तीकरता साधन सांगितलं. ते साधन जर कोणतं असेल तर भजन आहे महाराज. का? त्याच्या प्राप्तीचं साधन आहे आणि हे साधन सगळ्या साधनाचं सार आहे. सार याचा अर्थ आहे ज्याच्या पलीकडे कुठलंच साधन नाही ते म्हणजे सार, ज्याच्या पलीकडे कुठलीच साधना नाही ते म्हणजे सार आहे. आणि या कलियुगात त्याच्या प्राप्तीकरता सार असणारं साधन कोणतं असेल तर भजन हे साधन सार आहे महाराज. थोडक्या वेळामध्ये आपण त्याचा विस्तार पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराज. त्याच्या प्राप्तीकरता भजन हे साधन सार आहे. कारण भजन म्हणजे काय आहे? भगवंताच्या नामाचं सतत चिंतन म्हणजेच भजन आहे, म्हणजेच भजन आहे. आणि या साधनेतून आम्हाला नक्की त्याची प्राप्ती व्हावी लागते. फक्त ही साधना करत असणारा किंवा ही साधना करत असताना या साधनेमध्ये अखंडता पाहिजेत, सततता पाहिजेत. लक्षात ठेवा, आम्ही कधीतरी हे साधन घेत गेलो तर या जीवाला ती प्राप्ती होत नाही. म्हणून त्याच्या प्राप्तीकरता त्या भगवंताला या जीवाच्या हृदयात साठवण्याकरता भजन हे सार आहे. पण ते भजन कसं करावं लागतं? शिव शिवबाचे सतत आठवा अनेक न आठवा तुझे काही. फक्त त्याचं भजन आम्हाला शिव 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 हे आम्हाला सतत आठवावं लागतं. आणि ज्याला सतत आठवता येतं त्याला साठवता येतं. कारण ज्याला आठवता येत नाही, ज्याचं आठवण्यामध्ये सातत्य नाही, त्याला कधीच त्या भगवंताला त्याच्या हृदयामध्ये साठवता येत नाही. ज्याच्या स्मरणामध्ये सातत्यता आहे, अखंडता आहे, त्याच जीवाला त्या भगवंताला या स्वतःच्या हृदयामध्ये साठवता येतं. कारण त्याला आठवण्याचा अधिकार या विश्वात जर कुणाला असेल तर फक्त मानवालाच आहे महाराज. देवाचं नाव घेण्याचा अधिकार देवाला सुद्धा नाही. कारण देवाचा नाव घेण्याचा अधिकार जर कुणाला असेल तर या मानवी जीवाला आहे. कारण प्रमाण आहे महाराज, संप्रदायातले देव सुद्धा मानवी जन्मात येण्याकरता, मानवी देहात येण्याकरता, नरदेहात येण्याकरता तरसतात. त्यांना सुद्धा हा नरदेह दुर्लभ आहे, त्यांना सुद्धा हा मानवी देह दुर्लभ आहे. मग एवढा दुर्लभ असणारा देह आम्हाला सहज मिळाला, अलभ्य असणारा देह आम्हाला सहजतेनं लाभ झाला. अलभ्य हा लाभला तो कैसा नरदेह ऐसा नरदेह कैसा गमविता. शिवपटात माऊली म्हणतात अलभ्य हा लाभ. अलभ्य असणारा देह आम्हाला लाभ झाला. नुसता लाभ नाही, देह लाभला हे आमचं महालाभ आहे. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. का तर हा महालाभ आहे. आणि या महालाभ जन्मात आल्याच्या नंतर या जीवाला उपाय सोपा सापडला. कोणता? त्या भगवंताला आपुलासा करण्याचा उपाय या महालाभ असणाऱ्या मानवी जन्मात आल्याच्या नंतर या जीवाला सोपा तो उपाय सापडलेला आहे. कारण त्या देहाला आहे. म्हणून माऊली म्हणतात नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा. की बाबा तुला हा जो नरदेह मिळालेला आहे तो अलभ्य आहे, पण लाभ झालेला आहे. नुसता लाभ नाही तर महालाभ झालेला आहे. आणि महालाभ झाल्यानंतर तू या नरदेहात आल्याच्या नंतर, कारण या नरदेहात येण्याचं गंतव्यस्थान जर काय असेल तर त्याची प्राप्ती आहे. नरतनु हेचे मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थो आता. कारण या नरजन्मात का आला, या नरदेहात का आला? मुक्ती प्राप्त करण्याकरता. मुक्ती म्हणजे काय आहे? भगवंताची प्राप्ती, भगवंताची अनुभूती, भगवंत तत्वाचा अनुभव आणि त्याचा विकास या जीवाच्या हृदयात होणं म्हणजे मुक्ती आहे.
आणि ते आम्हाला या नरदेहात आल्याच्या नंतर प्राप्त करता येतं. म्हणून काशी जगद्गुरु सुद्धा म्हणतात जन्म हा अखेरचा, कारण हा जन्म अखेरचा आहे. आणि याच जन्मामध्ये या जीवाचं असणारं जे गंतव्य, मंतव्य आणि प्राप्तव्य स्थान जे शिव आहे, त्या शिवाला, या जीवाला प्राप्त करायचं आहे. आणि शिवाची प्राप्ती झाल्याच्या नंतर या जीवाचं जीवत्व आम्हाला समूळ पद्धतीनं नाहीस करायचं आहे. आणि एकदा हा जीवच शिव झाला त्यावेळेला खऱ्या अर्थानं या जीवाचं, या जन्माचं, या नरदेहाचं, या जीवाचं सार्थक होणार आहे. आणि त्या सार्थकतेकरताच आम्हाला हा मानवी जन्म भेटलेला आहे. आणि या मानवी जन्मात येऊन जर या जीवाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या नामाचं चिंतन करावं लागतं, भगवंताच्या नामाचं भजन करावं लागतं, भगवंताचं नाम स्मरावं लागतं, भगवंताच्या नामाचं सुमिरन करावं लागतं. आणि या जीवाला या कलियुगात त्याच्या प्राप्तीकरता हेच साधन सर्वात मोठं साधन सांगितलेलं आहे. सर्वात मोठं नाही तर सगळ्या साधनाचं सार सांगितलेलं आहे. कारण भगवंताच्या प्राप्तीकरता साधनं अनेक आहेत. मग अनेक साधनानं हा जीव त्या साध्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. पण हे साधन सोडून इतर साधनाच्या पाठीमागे जर हा जीव लागला तर त्या साधनेतून या जीवाला साध्याची प्राप्ती होईलच, ही शाश्वती देता येत नाही. मग हे साधन भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन नक्की या जीवाला त्या साध्याची प्राप्ती करून देतच. हा विश्वास संतांनी व्यक्त केला, हे मत संतांनी व्यक्त केलं आणि संताला अनुभूती आली. आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाच्या उद्धाराकरता संतांनी आम्हाला साधन सुद्धा सांगितलं की बाबा इतर साधन न करता एवढंच साधन करा, या साधनानेच तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. पुन्हा शेवटी महादेव प्रभू सांगतात की बाबा हे साधन सोडून जर इतर साधन करू लागलो तर काय होतं. महादेव म्हणे साधिता साधन आयुष्याचे धन चोरी गेले. जर हे साधन सोडून इतर साधन साधू लागलो तर तुम्हाला मिळालेलं जे आयुष्याचं ऐश्वर्यरूपी, वैभवरूपी जे आयुष्याचं धन आहे ते धन चोरून नेण्याकरता काळरूपी चोर तुमच्या आयुष्यरूपी वैभवावर टपलेला आहे. कधी तो काळरूपी चोर येईल आणि तुमचं आयुष्य घेऊन जाईल याची शाश्वती आम्हाला देता येत नाही. म्हणून मिळालेल्या अप्राप्त आयुष्यामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन म्हणजे भजन करून भगवंताची प्राप्ती करून घ्या. एवढाच अनमोल संदेश संत श्रेष्ठ महादेव प्रभू या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून देतात. म्हणून सज्जन हो, जर त्याची प्राप्ती या जीवाला करून घ्यायचं असेल तर या जीवानं एकच करावं, शिव शिव वाचे सतत आठवा, अनेकन आठवा दुजे काही. शिवहार 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 सज्जन, तुम्ही आम्ही आतापर्यंत अभंगाचा परिहार पाहिलेला आहे. आता अभंगाच्या चिंतनाला सुरुवात आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये कीर्तनाला विराम आहे. आता विस्तारतेनं आम्हाला एका एका शब्दाचा अर्थ मोजक्या वेळेमध्ये पाहायचा आहे. आतापर्यंत युग किती झाले आप्पा? आतापर्यंत युग किती झाले? 3 झाले. आता शास्त्रानुसार 28 झाले, पण आपले 3 झाले, 4थं चालू आहे. पहिलं सत्ययुग म्हणजे कृतयुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापार युग आणि आता 4थं चालू आहे कलियुग. महाराज, आम्ही प्रत्येक वेळेनुसार, प्रत्येक काळानुसार, प्रत्येक युगानुसार भगवंताच्या प्राप्तीचा जर साधनाचा विचार केला तर प्रत्येक युगामध्ये एक भगवंताच्या प्राप्तीची विशिष्ट प्रणाली, विशिष्ट साधनाची पद्धती होती. महाराज, त्या त्या युगामध्ये त्या त्या जीवाला ते साधन करून त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावं लागत होतं. मग आम्ही युगाप्रमाणे जर विचार केला तर सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये त्या भगवंताच्या प्राप्तीचं साधन कोणतं होतं? तपश्चर्या करावी लागत होते. कारण महादेव प्रभू उदाहरण देतात महाराज, कृतयुगी लक्ष ऋषे आयुष्य होते मानवा आयुष्य. कृतयुगामध्ये जर काय असेल तर कृतयुगातल्या जीवाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि 1,00,000 वर्षाचं आयुष्य असताना
जो जीव सत्ययुगामध्ये जन्माला आला, मग सत्ययुगात जन्माला आलेल्या जीवाला जर वाटलं की मला त्या भगवंताची प्राप्ती व्हावं, तर सत्ययुगातल्या जीवाला त्या भगवंताच्या प्राप्तीकरता काय करावं लागत होतं? घोर तपे आचरुने वश केला शूळ पाणी. घोर अशा प्रकारची तपश्चर्या आम्हाला आचरावी लागत होती महाराज. कारण आजही आम्हाला उदाहरणं सापडतात. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या केली आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेतली. आजही आम्ही पुराण उघडून पाहिलं तर आम्हाला उदाहरणं सापडतात. का तर तो काळ सत्ययुगाचा काळ होता आणि सत्ययुगामध्ये त्या भगवंताच्या प्राप्ती करता त्या जीवाला काय करावं लागत होतं? तर तपश्चर्या करावी लागत होती आणि तपश्चर्याच्या साधनेच्या बळावर त्या जीवाला त्या परमात्म तत्वाच्या साध्याची प्राप्ती होत होती. पण पाहता पाहता सत्ययुग संपुष्टामध्ये आलं, सत्ययुग संपलं आणि सत्ययुग संपल्याच्या नंतर कोणतं युग लागलं? त्रेतायुग लागलं महाराज. मग त्रेतायुग लागल्याच्या नंतर त्रेतायुगामध्ये काय झालं? तर त्रेतायुगामध्ये 88 हजार ऋषीमुनींचा अवतार झाला. मग त्रेतायुगातल्या 88 हजार ऋषीमुनीला स्वतःचं ऋषित्व सिद्ध करायचं असेल, ऋषित्व सिद्ध करणं म्हणजे देवत्व प्राप्त करणं, आणि ते ऋषित्व सिद्ध करण्याकरता त्या त्रेतायुगातल्या ऋषीला कोणतं साधन करावं लागत होतं? यज्ञाचं साधन करावं लागत होतं. पण असं झालं, सत्ययुग संपुष्टात आल्याच्या नंतर त्रेतायुगातला जो जीव आहे किंबहुना त्रेतायुगातला जो ऋषी आहे त्या ऋषीच्या आयुष्यामध्ये थोडी घट झाली महाराज. का? फक्त थोडी घट झाली. जे सत्ययुगामध्ये लाख वर्षाचं आयुष्य होतं ते त्रेतायुग लागल्याच्या नंतर लक्षावरील शून्य गेले. योजू जाता उने मोजू जाता उने आले. लक्षावरलं शून्य गेलं, मोजायला गेलं तर उणे आलं महाराज. कारण उणे म्हणजे वजाबाकी. तिथं उणे आलं कारण वजा झालं. 1 लाखातून 1 लक्षातून 1 लाखातून 1 शून्य वजा झाला. आयुष्य कितीवर आलं? 10,000वर आलं. त्रेतायुगी 10,000 झाला सकळ बाजार. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य त्या जीवाला झालं. मग त्या ऋषी मुनीला मिळालेल्या 10,000 वर्षामध्ये ऋषित्व सिद्ध करण्याकरता काय करावं लागत होतं? यज्ञ करावं लागत होतं महाराज. ऋषित्व प्राप्त करण्याकरता म्हणजे देवत्व सिद्ध करण्याकरता काय करावं लागत होतं? यज्ञ करावं लागत होतं. कारण आम्हाला आजही उदाहरणं सापडतात. 100 वर्ष यज्ञ केलं आणि स्वतःचं ऋषित्व प्रकट करून दाखवलं महाराज. मग पाहता पाहता काय झालं? त्रेतायुग सुद्धा पुन्हा संपुष्टात आलं आणि त्रेतायुग संपुष्टात आल्याच्या नंतर कोणतं लागलं? द्वापार युग लागलं महाराज. मग द्वापार युग लागल्याच्या नंतर जो जीव द्वापार युगामध्ये जन्माला आला, मग द्वापार युगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर द्वापार युगातल्या जीवाला जर वाटलं की मला त्या भगवंताची प्राप्ती व्हावं, तर द्वापार युगातल्या जीवाला त्या भगवंताच्या प्राप्ती करता कोणतं साधन करावं लागत होतं? पूजेचं साधन करावं लागत होतं महाराज. पूजन आणि अर्चन या साधनेच्या बळावर द्वापार युगातल्या जीवाला त्या भगवंताची प्राप्ती होत होती. का? जसं त्रेतायुग संपलं, जसं द्वापार युग लागलं, तसं त्रेतायुगात जे 10,000 वर्षाचं आयुष्य होतं ते आयुष्य आता द्वापार युग राहिल्याच्या नंतर द्वापार युगातल्या जीवाला राहिलं नाही महाराज. पुन्हा 10,000तला 1 शून्य कमी झाला. 1 सहस्त्र ते द्वापार. 1 सहस्त्र ते द्वापार पूजू जाते झाले ठार महाराज. 1 सहस्त्र वर्षाचं 1,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगातल्या जीवाला आलं. मिळालेल्या 1,000 वर्षामध्ये त्याच्या प्राप्ती करता कोणतं साधन होतं? पूजन आणि अर्चन हे साधन करून त्याची प्राप्ती करावं लागत होतं. पण पाहता पाहता द्वापार सुद्धा संपला आणि कोणता लागला? कलियुग लागला महाराज. कलियुग लागल्याच्या नंतर जो जीव कलियुगामध्ये जन्माला आला, मग कलियुगातल्या जीवाला जर वाटलं तसं तर वाटणं गेले कुणाला?
जर वाटलं कलियुगातल्या जीवाला जर वाटलं की मला त्या भगवंताची प्राप्ती व्हावं, तर त्या भगवंताच्या प्राप्ती करता कलियुगातल्या जीवाला कोणतं साधन सांगितल्या गेलं? हे अभंगाच्या पहिल्या कलियुग माझे भजन हे सार, कलियुग माझे भजन हे सार, कलियुगामध्ये भजन हे सार, कलियुग माझे भजन हे सार, हृदय शंकर साठवावा, हृदय शंकर साठवावा, कलियुगामध्ये भजन हे सार, कलियुगामध्ये भजन हे सार, हृदय साठवावा, हृदय शंकर साठवावा, कलियुगामध्ये भजन हे सार, कलियुगामध्ये भजन हे सार. म्हणून जर कलियुगातल्या जीवाला वाटलं की मला त्या भगवंताची प्राप्ती व्हावं, तर त्या भगवंताच्या प्राप्ती करता कलियुगातल्या जीवाला कोणतं साधन सांगितलं? भजन हे साधन सांगितलं महाराज. जर त्याची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर काय करा? भजन करा. भजनाने भगवंताची प्राप्ती या कलियुगात आहे सज्जना. एवढं सोपं साधन सांगितलं, पण आमचं दुर्दैव आहे सगळ्या संतांनी सांगितलं बाबा तुम्ही तपश्चर्या करू नका, तुम्ही यज्ञ करू नका, पूजन अर्चेमध्ये वेळ घालू नका, तुमचा काम धंदा करत असताना तुम्ही काय करा? शनी शयनी भोजने गमने प्रेमे शुलपाने स्मरावा हो, काम धंदा सर्व करा, ध्याने निज ध्यास धरा. तुम्ही तुमचा काम धंदा करा, सर्व करा, फक्त हे करत असताना भगवंताच्या नामाचा निजध्यास तुम्हाला असावा, भगवंताच्या नामाचं स्मरण तुम्हाला असावं. आणि हे स्मरण म्हणजेच त्या भगवंताचं भजन आहे. आणि या भजनानेच तुम्हाला काय होणार आहे? त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे. पण दुर्दैव एवढा आहे महाराज, आम्ही आज सगळं करू लागलो, आम्ही सगळं करू लागलो, फक्त त्याला विसरून करू लागलो, म्हणून त्याचं ना आमचं जमायला तयार नाही. आम्ही सगळं करू लागलो, पण सगळं करत असताना नेमकं काय झालं? ज्याला आम्ही ठेवायला पाहिजे होतं त्यालाच ठेवलो नाही. आणि लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची घडी आज बसायला का तयार नाही? कारण जो आमच्या जीवनात हवा होता त्यालाच आम्ही आमच्या जीवनापासून लांब लोटण्याचा प्रयत्न केला, आणि जे नको होतं त्याला आमच्या जीवनाच्या जवळ धरण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज तुमच्या आमच्या जीवनाची घडी बसलीच नाही. शिवाहार का? तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचं अस्तित्व तितकंच महत्वाचं आहे. सर्वात प्रथम जर प्रत्येकाच्या जीवनात अस्तित्व कुणाचं महत्वाचं असेल तर त्या भगवंताचं अस्तित्व महत्वाचं आहे. सज्जनाओ लक्षात ठेवा, त्याच भगवंतानं स्वतःच्या सासऱ्याचा विचार केला नाही का? उदाहरण आहे महाराज, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, चिरछेद झाला तयाचा की. काहीही करा, त्याचं अस्तित्व कायम असायला पाहिजे. आणि जर त्याचं अस्तित्व आमच्या जीवनातून गेलं तर आमच्या जीवनाला विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. कारण आज तुमचं आमचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. विस्कळीत का झालं? तर आज आमच्या जीवनातून त्याचं अस्तित्व नाहीस झालं, म्हणून आज आमच्या जीवनाची गॅरंटी नाही. लक्षात ठेवा. कारण का? हे कलियुग आहे महाराज, आणि कलियुग हे साधन आहे. कलियुग हे साधन आहे. कारण प्रत्येक संतांनी ग्रंथातून आम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. एवढंच नाही, लक्ष्मण माऊलीला सुद्धा एका साधकानं प्रश्न केला, महाराज कलियुग कलियुग म्हणजे आहे तरी कसलं कलियुग? त्यावेळेला लक्ष्मण महाराज म्हणू लागले, कलियुग हे हो आहे अति क्रूर, दोषांचे सागर भरला असे. का? कलियुग हे अति क्रूरतेचं आहे. कलियुगामध्ये प्रेम नाही, कलियुगामध्ये जिव्हाळा नाही, कलियुगामध्ये ममत्व नाही, कलियुगामध्ये आपुलकी नाही, कलियुगामध्ये नातं नाही. एवढंच नाही,
कलियुगामध्ये स्वतःचं अस्तित्व काय आहे हे सुद्धा आज आम्हाला पाहायला वेळ नाही. ज्याचं स्वतःचं अस्तित्व ज्याला कळत नाही त्याला जगाचं अस्तित्व काय कळणार आहे. शिवाहार शिवहार शिवहार का जगाचं अस्तित्व पाहण्याकरता अगोदर स्वतःचं अस्तित्व पाहावं लागतं. जगातला देव पाहण्याच्या आधी अगोदर स्वतःच्या अंतरंगातला देव पाहावा लागतो. ज्यांनी स्वतःच्या अंतरंगातला देव पाहिला त्याला जग सगळं देवत्वाचंच आहे. जे शब्द जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. का ही अवस्था संतांची आहे, ही अवस्था राष्ट्रसंतांची आहे. राष्ट्रसंतांनी या सृष्टीमध्ये पिंड ब्रह्मांडामध्ये पाहावं तिकडं काय पाहिलं असेल तर फक्त शिवाच्या विभूती पाहिल्या. महाराज तुम्हा आम्हाला देवात सुद्धा आज देव दिसायला तयार नाही. एवढंच नाही तुम्हा आम्हाला स्वतःच्या मायबापात सुद्धा मायबाप दिसायला तयार नाही. देव तर लांबची गोष्ट आहे. शिवाहार शिवहार शिवहार का तर हे कलियुगाचा दोष आहे. कारण हे कलियुगच तशा पद्धतीचं आहे. महाराज आज तुम्ही आम्ही ऐकू लागलात कलियुग किती दोषानं भरलेला आहे. जर या कलियुगामध्ये दोष राहिले नसते तर आज आम्हाला असे कृत्य रोज बातम्याच्या माध्यमातून आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून कधीच ऐकायला भेटले नसते. महाराज जे आम्ही कधीच ऐकलो नाहीत आज ते ऐकायला भेटू लागलेलं आहे. जे आम्ही कधी वाचलोच नाही आज ते आम्हाला वाचायला भेटू लागलेलं आहे. का तर हे या कलियुगातले दोष आहेत महाराज. आणि हे कलियुग दोष घेऊन जन्माला आलेला आहे. कारण या कलियुगातले दोष नाहीसे करण्याकरता संतांचा अवतार आहे. या कलियुगातले दोष नाहीसे करून या कलियुगातल्या सामान्य जीवाला सन्मार्गाला लावण्यासाठी सार्थकतेकडे लावण्यासाठी सामान्य जीवाचं हित साधण्यासाठीच तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठीच आपल्या राष्ट्रसंतांचा अवतार आहे. शिवाहार शिवहार शिवहार का राष्ट्रसंत नेहमी सांगून जात होते. राष्ट्रसंतांचं पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.